बातमी आहे नाना पटोले यांच्या संदर्भात। नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। मुंबईचे उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मतदारसंघ काँग्रेसचे असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नाना पटोले यांनी केली। आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईचे बातमी आहे नाना पटोले यांनी केलेल्या घोषणेसंदर्भात। नाना पटोले यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। नाना पटोले यांच्याकडून महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आलेली आहे। मुंबईचे उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मतदारसंघ हे काँग्रेसचे असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली आहे। महाविकास आघाडीमध्ये क्षमतेनुसार जागा वाटप असायला हवं असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर सर, तुमचं स्वागत आहे। खरं तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटताना दिसत नाहीये, त्यामध्ये नाना पटोले यांनी आता ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे। आपलं विश्लेषण? अपेक्षेनुसारच त्यांनी घोषणा केलेली आहे। जसं शिवसेनेचे म्हणजे उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांची जशा प्रकारे उत्तर मुंबईत चक्क उमेदवारी जाहीर करून टाकली, किंवा जसं अरविंद सावंत हे साऊथ मुंबईतले उमेदवार असतील अशी जवळपास त्यांनी घोषणा केलेली आहे। जवळपास त्यांचा कॅम्पेनिंग आहे। तर तशाच प्रकारचं हे उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य मुंबईवर आमचा अधिकार आहे असं काँग्रेसनी सांगितलेलं आहे। माझ्या दृष्टीने ते कदाचित 4 आणि 2 म्हणजे या 2च्या पलीकडे काँग्रेस जाऊ शकेल असं मला वाटत नाही। कदाचित 4 जागांच्यावर शिवसेनेचा हक्क राहील, आणि जे नेहमी आपल्याला माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा लढायची, तर कदाचित प्राप्त परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला ती न देता त्यांचा होल्ड असलेल्या फक्त पश्चिम महाराष्ट्रावरच कॉन्सन्ट्रेट केलं जाईल असंच तूर्तास मला दिसतं। आणि समजा नाहीच झालं तर ते 3-3 होऊ शकेल। एक प्रकारे नाना पटोले तेच बोललेले आहेत की जे आधी उद्धव ठाकरेंनी केलेलं होतं, अमोल कीर्तीकरांची उमेदवारी घोषित करून किंवा अरविंद सावंत यांची एक प्रकारे अघोषित उमेदवारी त्यांनी कॅम्पेनलाही सुरू केलेलं आहे। तर अशा प्रकारे 4 जागा डिसाईड झालेल्या आहेत महाआघाडीतले असं म्हणायला हरकत नाही। जी, आणखी एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे कोल्हापूरची जागा आपली आहे, याचा अर्थ सांगलीचा दावा सोडलेला नाही असा देखील त्यांनी इशारा नाना पटोले यांनी दिलेला आहे। तर या संदर्भात आपलं विश्लेषण? एक तर कोल्हापूरचा प्रॉब्लेम असं आहे की ते मंडलिक आता हे सध्या ते शिवसेनेत आहे, तर त्याच्यामुळे आता त्यांचं काय होईल। परंतु आता उद्धव ठाकरेंनी आपली बाजू बदलल्यामुळे जरा मंडलिकांनी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। पण ते एक हुकमी एक का कोल्हापूर म्हटलं की असं महाराज म्हणून जे काही त्यांचा क्लाउट आहे, त्याच्यामुळे अर्थात महाआघाडीकडून जर का महाराज उमेदवार असतील तर मग मंडलिकांचं काय होईल हा एक प्रश्न राहीलच। आणि त्याचबरोबर वसंतदादा पाटलांच्या काळापासून म्हणजे सांगली हे आत्ताच 1-2 इलेक्शन सोडले तर सांगली हे नेहमी काँग्रेसचाच बालेकिल्ला राहिलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूर तर घेणार आहोतच, पण आम्ही सांगली सुद्धा सोडणार नाही असा एक प्रकारे इशारा दिलेला आहे। माझ्या दृष्टीने हे बघा, मी 48 पैकी 20 ते 22 जागा या शिवसेनेला जातील। त्याच्यानंतर जवळपास 17, 18, 19च्या आसपास किंवा कदाचित 20 जे काही असेल ते 18 ते 20च्या दरम्यान या काँग्रेसला जातील। तर उर्वरित 8 जागा या राष्ट्रवादीला जातील। प्रकाश आंबेडकरांचं अजूनही कुंपणावरचं कुठे येणं आहे हे ठरलेलं नाही, तसा त्यांच्यावरही कोणाचा विश्वास नाही, त्याच्यामुळे त्यांना फारसं गृहीत धरलं जात नाहीये। पण असं एकूण 22, 18 आणि 8 असं या 3 पक्षांचं अनालिसिस असेल। शिवसेनेला लायन्स शेअर मिळेल, जास्त मिळतील, त्या खालोखाल काँग्रेसला, आणि राष्ट्रवादीला जी त्यांची ताकद आहे 8 जास्तीत जास्त त्यांचे नेहमी निवडून आलेले 8 खासदार महाराष्ट्रातून, तर त्यांना 8 जागा मिळतील असं माझ्या दृष्टीने आहे। जी माइंडकर सर, निवडणूक तर आता जवळ येऊ घातलेला आहे, अजूनही हा तिढा सुटताना दिसत नाही। यापुढे महाविकास आघाडी या संदर्भात कशा पद्धतीने निर्णय घेईल?
मला असं वाटतं की तिन्ही पक्ष म्हणजे भलेही विकलांग असतील तरी तिन्ही पक्षांचं काय स्वतःचा कार्यकर्ता वर्ग राहिलेला आहे म्हणजे इतर दोघांचा आणि काँग्रेस आता ग्रासरूट लेव्हललाच आहे विदर्भात किंवा सगळीकडे. त्याच्यामुळे हे तीन पक्ष जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे प्रॉब्लेम होणारच, हे शेवटपर्यंत चालू राहणार. आणि एखाद वेळेला एखाद्या पक्षाला तिकीट दिल्यानंतर त्याच जागेसाठी इच्छुक असलेल्या दुसऱ्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या आघाडीत जाऊन तिकीट घेऊ शकतो, अशा घटना घडणारच, हे होणार आहे, अगदी निश्चितपणे हे होणार आहे. पण तरी सुद्धा या वेळेला दोन्ही बाजूंना, एका बाजूला तीन पक्ष सध्या तरी आणि दुसऱ्या बाजूला चक्क मनसे गृहीत धरला तर चार पक्ष असल्यामुळे एक प्रकारची तुल्यबळ लढत एकांगी होणार नाही. जी 2014 आणि 2019ला झाली होती ही तुल्यबळ लढत होईल असं मला वाटतं. जी जी माइंडकर सर, एकीकडे आपण पाहतोय की उद्धव ठाकरे, शिवबाठा गट आणि दुसरीकडे काँग्रेस हे यांच्यामध्ये तू-तू-मैं-मैं सुरू आहे, तर एकीकडे आहे वंचित, तर या संदर्भात काय सांगाल आपलं विश्लेषण? नाही, हे बघा, वंचितचा प्रकार कसा आहे की मुळात त्यांना यायचं आहे का हा खरा प्रश्न आहे. जी, कारण जर प्रकाश आंबेडकरांना यायचं असेल तर 27 जागा सांगून 27 जागा माझ्याकरता सोडा असं सांगून ते येऊ शकत नाही, जे त्यांनी म्हटलेलं होतं. किंवा मला आठवतं एकदा असेंब्लीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आमच्याकरता 244 जागा सोडा, आणि म्हणणारे होते गोपीचंद पडळकर, जे पुढे भाजपमध्ये जॉईन झाले. अशा प्रकारे काही डील होऊ शकत नाही. मुळात यांना आपल्या प्रकाश आंबेडकरांना डील करायचं आहे की नाही हाच खरा प्रश्न आहे. आणि जर त्यांना करायचं असेल तर ते एका मिनिटात होऊ शकतं. व्हॅलिड म्हणजे मला आठवतं, माझ्याकडे एकदा एका ज्येष्ठ काँग्रेसच्या नेत्यांनी असं म्हटलेलं होतं की जर त्यांनी व्हॅलिड डिमांड ठेवली तर आम्ही त्यांच्याशी बोलतो. व्हॅलिड या शब्दाचा अर्थ आला की तुम्ही जर का मागणार असाल एकदम 27 जागा तर तुम्हाला कोण देणार, हा खरा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे त्यांची काहीच अशी गॅरंटी आपल्याला देता येत नाही आपल्या या वंचित आघाडीची, आणि त्याच्यामुळे मी त्यांना गृहीत धरत नाही. मनसेच्या बाबतीत आपल्याला धन्यवाद माइंडकर सर, तुम्ही दिलेल्या या विश्लेषणासाठी.